एकादशी के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर अध्यक्ष श्री जनार्दन महाराज पाटिल के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर द्वारा भिवंडी तालुका के श्री क्षेत्र आमने गांव से श्री क्षेत्र आलंदी तक भव्य पालकी पदयात्रा 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस पालकी पदयात्रा में हजारों की संख्या में महिला व पुरुष उपस्थित थे। सभी पालकी के पदयात्रियों को भिवंडी तालुका के बाबगांव नाके पर कांग्रेस जिला अध्यक्ष व डीवाई फाउंडेशन के संस्थापक श्री दयानंद जी चोरघे, श्रीमती सा प्रियंका दयानंद चोरघे तथा कांग्रेस युवक सरचिटनीस श्री वीरेंद्र दयानंद चोरघे द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी नाश्ता व पानी तथा पुरुषों को वारकरी साल तथा महिलाओं को साड़ी वितरण किया गया। इस कार्यक्रम को सफल बनाने में डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री योगेश जी पाटिल, उपाध्यक्ष देवीदास केने, दीपक केने तथा डीवाई फाउंडेशन के सभी कार्यकर्ताओं का विशेष योगदान रहा। लहान मुलं यामध्ये येऊ नका, लहान मुली सगळ्या पुढे चला नाश्ता करायला, फक्त महिलांनी या। आगा छोटे जागा सोड, तू विचार पुढे ये, पुढे पुढे ये, पुढे सोड सोड बरोबर। हळूहळू पालखी आलेली आहे। सर्व महिलांसाठी साड्या आहेत आणि उपरणे पुरुष मंडळीसाठी सुरू करण्यात आलेले आहेत। सर्वांनी तो लाभ घ्यायचा। या ठिकाणी त्यांचं हे शॉर्ट आहे, अभिनंदन करतो। हळूहळू या सगळ्यांना साड्या आहेत, भरपूर साड्या, फक्त काही करू नका। साड्या सगळ्या दिल्या जातील, फक्त काही करू नका। भरपूर साड्या आहेत। मुलींनी येऊ नका इथून, मुलींनी येऊ नका प्लीज, मुलींनी येऊ नका। पालखीचं स्वागत करा। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आम्ही स्वागत करतोय। डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्रीमान दयानंद चोरघे साहेब आणि डीवाय फाउंडेशनच्या वतीने आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आमच्या परिवारामध्ये खूप अत्यंत प्रेम आहे। या विभागातील सर्व वारकरी समाजातील आमच्या खरं तर हा आमने आणि लोणार परिसर जो आहे हा खऱ्या अर्थाने माझा कुटुंब आहे आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे। सर्व परिवाराला आणि सर्व माझ्या ज्ञानेश्वरांच्या माऊलीला एवढं सांगणं घालतो की जसे तुम्ही या दिंडी पायी भाविकांना घेऊन जात आहेत तसे सुखरूप यांनी स्वरूप करावी हीच तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपवितो। जय हिंद आणि पारायण सन्मान्य सर्व महिलांना विनंती या आमचे इटाड्याचे उद्योगपती आदरणीय भगवान शेठ पाटील साहेब रांगेमध्ये या, रांगेमध्ये या। साड्या संपणार नाहीये, फक्त काही करू नका। एवढ्या साड्या आहेत, साड्या संपणार नाहीये, सगळ्यांना भेटतील, फक्त काही करू नका। अरे लोटा लोटी करू नका, अजून पुढे जायचं तुम्हाला। साड्या सगळ्यांना भेटतील, एवढ्या साड्या आहेत खाली, फक्त काही करू नका प्लीज। एवढ्या साड्या आहेत, संपणार नाही शेवटपर्यंत, तुम्ही संपल पण, फक्त विनंती काही करू नका सगळ्यांना। उद्या मी काय बोललो, 2000 महिला आहेत, एवढं लोड होईल, फक्त आरामात या। साड्या घेतल्याशिवाय जाऊ नका। चला चला पुढे पुढे चला, या लगेच बाहेर चला, मुसळ्याला बाहेर घे लगेच। साडी घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये। सगळ्यांसाठी साड्या, भरपूर साडी, एकदम मोठा ढिगारा आहे खाली, घाबरू नका, फक्त रांगेमध्ये या। चला पुढे पुढे चला, चालेल, चला पटापट चला जरा।
बघा थोडं स्वतःचा महिला वर्ग तुम्ही गळ्याची तोडण कोणाच्या तेव्हा शांत बसाल जरा आज आमने लोणार परिसरातून श्री क्षेत्र देवाची आळंदी या ठिकाणी पदयात्री पालखी सोहळा गेलेला आहे आणि याच विभागाचे आणि आपल्या विभागाचे एक लाडके नेतृत्व आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय ख्यातनाम कीर्तनकार देवराजी महाराज केने आज या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं स्वागत DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान दयानंद चोरगे साहेब या ठिकाणी करत आहेत। महाराजांना विनंती या स्वागताचा आपण उपकरणा देऊन त्याचं स्वागत करूया। आपण जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत आहात, सेवा करत आहात, सेवेला देखील आमच्या शुभेच्छा। एक पहाडी आवाजातील भाषा आणि यांच्या मुखातून आज एक जबरदस्त सेवा घोष सेवा देखील त्यांच्या कार्यातून घडत आहे। महाराजांना विनंती, DY फाउंडेशनचं कार्य निस्वार्थपणे अविरत गेली 15 ते 20 वर्षापासून या विभागामध्ये चालू आहे। साहेबांची तिसरी पिढी आज काम करत आहे। या वारीला आणि DY फाउंडेशनच्या कामाला की तुम्ही शुभेच्छा द्या। वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातून निघालेल्या पालखी सोहळ्याचं जय्यत स्वागत DY फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि ही सेवेची परंपरा त्यांची काही नवीन नाही आहे। परम आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मोतीराम बाबा चोरगे यांनी त्यांच्या परिवाराला वारसा हक्काने दिलेलं हे दान आहे आणि ती परंपरा परम आदरणीय श्री दयानंदजी चोरगे साहेब असतील आणि तोच वारसा पुढे वीरेंद्रजी चोरगे हेही चालवत आहेत। तेव्हा अगदी त्यांचं घर हे घर नसून सर्वसामान्यांचा प्रश्न समस्या निराकरण करण्याचं कार्यालय आहे। कारण त्या ठिकाणी आजही कुठलीही समस्या असू दे, जीवनातल्या ज्या पंचखोल्या मानलेल्या आहेत त्या पंचखोल्यातल्या कुठलीही समस्या असू द्या, त्यांच्या घरात त्या सेवेचं निराकरण केलेलं जातं। कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही संप्रदायाचा असू दे, तर ते न पाहता फक्त धर्म कार्य सेवा कार्य तुका मने करा सेवा आले जीवावरी तरी तुकाराम महाराज म्हणतात आणि ही परंपरा त्यांनी राखलेली आहे। मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि वारकरी संप्रदाय आणि रामकृष्ण हरी गोशालेच्या वतीनं नक्की त्यांना शुभेच्छा देतो। श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्या बुद्धी श्रियंबलम आयुष्य तेज आरोग्यम देहिमाम हव्यवाहनम। नक्कीच त्यांनी त्यांचा संकल्प, त्यांनी जोही सेवेचा संकल्प घेतलेला आहे तो संकल्प परमात्मा त्यांचा पूर्ण करो। ज्ञानेश्वर माऊली त्यांना यशाच्या शिखरावर विराजमान करो ही माझी माऊलींचरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी आणि पांडुरंगराया चरणी विनम्र प्रार्थना। जय श्रीराम। जय श्रीराम।